विलासराव देशमुख महाराष्ट्रातलं एक प्रसन्नचित्त, रुबाबदार, दिलखुलास आणि राजबिंड व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म 26 मे 1945च्या दिवशी लातूर जिल्ह्यातल्या बाबळगावमध्ये झाला. पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात आले. गरवारे आणि ILS या प्रसिद्ध महाविद्यालयातून त्यांनी BSc आणि LLBचं शिक्षण घेतलं. पण शिक्षण संपल्यावर ते पुन्हा मूळ गावी गेले. शहरात शिकलेला हा तरुण गावच्या राजकारणात शिरला आणि 1974 साली बाबळगावचा सरपंच बनला. पुढे शंकरराव चव्हाणांचं बोट धरून त्यांनी राजकीय धडे गिरवायला सुरुवात केली. पुढच्या 2 वर्षात त्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याच्या जोरावरच ते 80 साली लातूरचे आमदार झाले. त्यांनी अल्पावधीतच राज्याच्या नेतृत्वाला आपली चुणूक दाखवली. 2च वर्षात त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला. त्यांनी गृह, कृषी, शिक्षण यासारखी महत्वाची राज्यमंत्रीपदं सांभाळली. 1986 साली त्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. त्यांनी ग्रामविकास, कृषी, उद्योग, सांस्कृतिक कार्य अशी महत्वाची खाती सांभाळली. पण त्यांच्या या राजकीय घोडदौडीला 1995 साली ब्रेक लागला. ते लातूरहून विधानसभा निवडणूक हरले. त्यांनी या संकटाचं संधीत रूपांतर केलं. दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी त्यांनी संपर्क वाढवला. त्याचा फायदा त्यांना 99 साली मुख्यमंत्री व्हायला झाला. 2004 साली त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर त्यांना 2008 साली मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पण त्यानंतर विलासराव राज्यसभेच्या मार्गाने केंद्रीय कॅबिनेटमध्ये पोहोचले. अवजड उद्योग, ग्रामविकास आणि विज्ञान तंत्रज्ञान सारखी खाती त्यांनी समर्थपणे हाताळली. वसंतराव नाईक यांच्या खालोखाल राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या बळावर त्यांनी आघाडीचं सरकार यशस्वीपणे चालवलं. विविध क्षेत्रांमध्ये विलासरावांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटची आवड जमली. राजकीय कौशल्य वापरत त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. समाजकारणातही विलासरावांनी भरीव योगदान केलं. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांची उभारणी केली. पण त्यांच्या 4 दशकांच्या कारकिर्दीला मांजरा ट्रस्टमधला गैरव्यवहार, आदर्श घोटाळा, व्हिस्लिंग वुड्स आणि सानंदा प्रकरण यामुळे गालबोट लागला. लातूरच्या बाबळगावापासून दिल्लीच्या तख्तापर्यंत आणि अगदी चेन्नईच्या हॉस्पिटलपर्यंत एक गोष्ट सदैव त्यांच्यासोबत होती. ती म्हणजे त्यांचं मनमोकळं स्मितहास्य, आणि ज्याला आता महाराष्ट्र पोरका झाला.